2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 जागा तर महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी भाजपला साथ दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवारांनी मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला। तरीही महाराष्ट्रात महायुतीसाठी चित्र फारसं आशादायक नाही आहे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 37% तर महाविकास आघाडीला 41% मतं मिळण्याचा अंदाज आहे। तर सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील आणि मतांची टक्केवारी कशी असेल पाहूयात। महायुतीला 37%, महाविकास आघाडीला 41% आणि इतर 22%। तर एबीपी आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं काय मत आहे तेही पाहूया। 28 हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं, पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान 35 ते 40 जागा जिंकण्याची। हा पहिला सर्वे असेल त्यांचा। अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहे लोकसभेच्या दृष्टीने। ती गणितं बदलणार आहे। किमान आम्ही किमान 40 जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या, असा आम्हाला आत्मविश्वास आहे। मी प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो, पण ए वोटर असो, बी वोटर असो, सी वोटर असो, डी वोटर असो, ई वोटर असो का झेड वोटर असो, हे लक्षात ठेवा, फक्त मोदीजींची हवा आहे। जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे। त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40च्या पार जाणार म्हणजे जाणारच। हे सर्वे सगळे मध्य प्रदेशातले आमच्या बाजूला होते, छत्तीसगडचे होते। जर थोडी बेईमानी झाली नाही तर या सर्वेप्रमाणे निकाल येईल। महाविकास आघाडी कारण दुसऱ्यांचे पक्ष फोडून, दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय, तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला, भाजपला भोगावं लागेल। ह्या सर्वेला काही आधार नसतो। विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे सर्वे आपण आठवा आणि निकाल काय झाले ते पण आपण आठवा। ह्यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000ला विचारतात, 25,000ला विचारतात, 50,000ला विचारतात, 60,000ला विचारतात। आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्वे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे। आणि त्यांनी सर्वे केलेला असला तरी देखील आम्ही तिन्ही पक्ष मिळून महायुती केलेली आहे। आम्ही त्याची काळजी घेऊ आणि अजूनही आमच्या हातात काही काळ आहे, त्याच्यामध्ये कुठं आणखीन कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।